बऱ्याच दिवसांनी भेट झाली, मग आनंद व्यक्त करायचा, तर तो असा उड्या हाणून हाणूनच व्यक्त करायचा. फिरून आल्यानंतर काहीतरी कामं राहिलीत ह्याची पण आठवण ह्यांनीच करून द्यायची. कुठं जायचं, काय करायचं ते पण ह्यांनीच सांगायचं. फक्त आपण ह्यांच्या मागं मागं चालत राहायचं. 5-6 दिवस बाहेर गेल्यावर सगळ्यांची मजा झाली, पण पिकाची सजा झाली का काय म्हणून पहिलं उठलो की रानात निघालो. येऊन पहिलं शिवार कसं आहे, काय कसं आहे त्याची चाचपणी केली. उंटावरून शेळ्या हाकल्या असं होऊ नये म्हणून म्हटलं चला आता आतमध्ये पण फेरफटका मारूनच यावा. पीक जरी बोलत नसलं तरी त्याला काय हवं नको हे आपल्याला समजलं नाही तर आपण तरी शेतकरी कसलं. पाण्याची ओढ थोडीशी जाणवतच होती. वेळ न घालवता दिलं मोटरचं बटन टाकून आणि केला बघा अशा पद्धतीमध्ये फवारा चालू. नुसत्या पाण्याने आमचं भागायचं नाही हे शेटनी लगेच कपडे काढून मोठ्या आविर्भावात आम्हाला सांगितलं. मग काय त्यांच्या बी हुकमाची अंमलबजावणी करणं तेवढंच गरजेचं. मग त्यांनाही दिवाळीचा फराळ सोडला बघा ड्रीपमधून. मनसोक्त पाणी देऊन पोटभर खायला घालून घेतला बघा शिवाराचा निरोप. नुसतं शिवारच नाही दुसरी पण कामं वाट बघत होती. निघाली स्वारी मग दुसऱ्या कामाकडे.